ते भारतीय जनता पक्षाचे कमळ सिंबॉल उभे आहे. हे जे कमळ आहे ते कमळ आमच्या बौद्ध धर्मामध्ये पवित्र असणारे कमळ आहे. भारतीय जनता पार्टीची निशाणी कमळ नाही. 2,500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांच्या काळामध्ये कमळाला फार मोठं महत्व होतं. 124 मध्ये ज्योती हरवून खा. 124 मध्ये एकनाथ हे सिंबॉल घेऊन ते त्या मॅडम मध्ये आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की घ्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची आणि निवडून द्या कमळ आणि कमळ. जर तुम्हाला वाढवायचे असेल घाटकोपरची शान, जर तुम्हाला वाढवायचे असेल घाटकोपरची शान, तर तुम्हाला द्यावं लागेल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेकडे शान. या ठिकाणी भव्य अशा पद्धतीची भीमशिष्यांनी घोषित उभी राहणार. ज्या वेळेला राम कदम या ठिकाणी उभी करतील, ज्या वेळेला राम कदम या ठिकाणी उभी करतील शिवसृष्टी आणि भीमसृष्टी, त्यावेळेला बदलून जाईल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची दृष्टी. या भागामध्ये विकासाचं काम करण्याचा प्रयत्न करणारे राम कदम 4थ्या वेळेला निवडून आलेले. तुम्ही 4थ्या वेळेला निवडून आला, पण मी 4थ्या वेळेला शिर्डीमध्ये जाऊन पडलो. 3 वेळेला मी लोकसभेत निवडून आलो. मुंबईमध्ये निवडून आलो होतो. 2 वेळेला मी पंढरपूरमध्ये निवडून आलो होतो. आणि 4थ्या वेळेला मात्र मला त्या ठिकाणी हरण्याचा सामना करावा लागला. पण ठीक आहे, राम कदम यांचं काम अत्यंत चांगलं आहे. या बालसाहेबची माझा भारतीय दलित क्रांतीच्या काळापासूनचा मोठा संबंध. त्या डोंगरावर चढत चढत मी अनेक वेळेला आलेलो. आता त्या रस्ता झालेला आहे. या बालसाहेबमध्ये राहणारी आमची जयभीमची जनता अत्यंत प्रामाणिक आहे. हे सगळे लोक कांकरच्या काळापासून माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि ज्या ज्या वेळेला राम कदम या ठिकाणी उभे राहिले, तुमच्या पाठीत कुठलाही जनता उभी राहिली. आम्ही सगळेजण समाज जोडणारे लोक. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत उभा करण्यासाठी, घाटकोपर उभं करण्यासाठी सातत्यानं लढा देणारे आम्ही लोक आहोत. राम कदम अत्यंत हुशार असणारे, अभ्यासू असणारे नेते आहे. अनेक चॅनलवर त्यांची भूमिका ठोमपणे ठोसपणे मांडत असतात. आणि त्यांच्या बरोबर माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत.